देमसेल्व्स, देमसेल्व्स. अशा प्रकारे हे चेंजेस कुठले आहेत? प्रोनाऊनमधील चेंजेस आहेत. दीज आर द चेंजेस इन प्रोनाऊन. हे चेंजेस तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपणाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधले बदल समजतील. मला वाटतं मी जे काही बोलतोय तुमच्या लक्षात येते ना? बरोबर ना? आलंच पाहिजे. काय म्हणलो मी? हे बदल व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. कारण काही नियम असतात, त्या नियमानुसार चालावं लागतं. तिथले जर नियम माहीत नसतील तर आपले व्याकरणाचे नियम चुकतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर नियम आत्मसात करणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला कळलं असेल असं आशा करतो. परत एकदा बघूया. यू असेल तर यू बद्दल ही, शी किंवा दे. युअर बद्दल हीज, हर किंवा देअर. युअर्स बद्दल हीज, हर्स किंवा देअर्स. युअर सेल्फ बद्दल हिमसेल्फ किंवा हरसेल्फ. युअर सेल्फ बद्दल देमसेल्स. आता आय बद्दल फर्स्ट पर्सन आहेत हे आय, आणि वी हे फर्स्ट पर्सन आहेत. आय बद्दल ही, शी. मी म्हणजे मला, हिम हर, त्याला तिला. माय म्हणजे माझा, हिज हर. माइन म्हणजे माझाच, हिज किंवा हर्स त्याचाच किंवा तिचाच. मायसेल्फ म्हणजे मी स्वतः, म्हणजे हिमसेल्फ किंवा हरसेल्फ असं बदल होईल. तर नेक्स्ट चेंज आहे वी बद्दल. वी आम्ही, आपण च दे होईल. आवरचं आमचा च देअर त्यांचा होईल. अस म्हणजे आम्हाला, आपणाला च देम होईल त्यांना. आवर्स आपलाच, आमचाच च देअर्स होईल त्यांचाच. आणि आवर सेल्व्स आपण स्वतः किंवा स्वतःला, आपल्या स्वतःला च देमसेल्स होईल. तर आय होप हा भाग तुम्हाला व्यवस्थित समजला असावा. ठीक आहे, बघूया आपण आता नेक्स्ट पार्ट बघतोय आपण. तो म्हणजे हा झाला पहिला बदल, चेंजेस इन प्रोनाउन्स. हा नंबर फर्स्ट चेंज झाला. आता यानंतर दुसरा चेंज बघूया आपण. लेट अस स्टडी द सेकंड चेंज. बघा काय सेकंड चेंज आहे. द सेकंड चेंज इज चेंजेस इन, बघा, सी द सेकंड चेंज, चेंजेस इन adjectives, adjective, adj, adjectives, adverbs, adverb or pronouns, PRONO, pronouns. बघूया. एका बाजूला डायरेक्ट घेऊया आपण, एका बाजूला इनडायरेक्ट घेऊया आपण. बघा सियर, यामध्ये पहिल्यापासून सुरू करूया आपण. धिस, धिस हे प्रोनाउन पण आहे आणि ॲडजेक्टिव्ह पण आहे. धिसचं काय होईल? दॅट होईल. दॅट, THAT, दॅट. धिसचं अनेक वचन दीज, THAC, दीजचं काय होईल इकडं इनडायरेक्टमध्ये? दोज होईल, THOAC, दोज. हिअर, हिअर म्हणजे येथे, ॲडव्हर्ब आहे. च देअर होईल, THERE, देअर. नाऊ म्हणजे आत्ता, हे ॲडव्हर्ब आहे. नाऊचं देन होईल, देन. ॲगो हे पण ॲडव्हर्ब आहे, त्याचं बिफोर होईल, BEFORE, बिफोर. याचबरोबर टुडे, TODAY, टुडेचं काय होईल? टुडे म्हणजे आज. टुडेचं काय होणार? दॅट डे, दॅट डे. टुमारो, नेक्स्ट डे. टुमारो, TOMORROW, टुमारो, नेक्स्ट डे, नेक्स्ट डे. यस्टरडे, YESTRDAY, यस्टरडेचं द प्रिव्हियस डे, PREVIOUS, प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की हे चेंजेस आहेत, हे चेंजेस फार महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. दीज चेंजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट.
हे चेंजेस माहीत असणं गरजेचं आहे, अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की धिसचा दॅट होतो, दीदचा दोज होतो, हिअरचा देअर होतो, नाऊ देन, ॲगो बिफोर, टुडे दॅट डे, टुमारो द नेक्स्ट डे, येस्टरडे द प्रिव्हियस डे. आणि टू नाईट म्हणजे आज रात्री, टू नाईट, टू नाईट आज रात्रीचं काय झालं, दॅट नाईट झालं, दॅट नाईट. म्हणजे एका बाजूला डायरेक्ट आहे, एका बाजूला इनडायरेक्ट आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. टू नाईट म्हणजे आज रात्री, दॅट नाईट म्हणजे त्या रात्री, कालच्या रात्री. कळतंय तुम्हाला, यात काय अडचण, काही अडचण नसावी. आता यानंतर आपण बघतोय भाग नेक्स्ट बघणार आहे. नेक्स्ट चेंज आहे तो म्हणजे चेंजेस इन टेन्सेस. बघा, चेंजेस इन टेन्सेस. काय चेंजेस इन टेन्सेस बघूया आपण. सी द चेंजेस इन टेन्सेस. आपला असर्टिव्ह सेंटेन्सेस चाललंय, विसरू नका. चेंजेस CHENGES इन टेन्सेस किंवा वर्ब्स. आता हे चेंज कसे आहेत बघा, हे काही अटीवर चेंजेस आहेत, असेच होतील असं नाहीये. जर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे आरव्ही पास्ट टेन्समध्ये असेल, हा एक नियम आहे त्याला. आणि नंबर 2, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये फॅक्ट नसेल, वस्तुस्थिती नसेल, द अर्थ मूव्ज अराउंड द सन, गोल्ड इज येलो, हे असं नसेल तर आणि तरच चेंजेस करावे लागतील. जर असं असेल, फॅक्ट असेल तर चेंज करता येणार नाही, सायंटिफिक ट्रूथ असेल तर चेंज करता येणार नाही, तो तसंच राहील, त्यात टेन्समध्ये चेंज होणार नाही आहे. बघा, मग एका बाजूला डायरेक्ट आहे, एका बाजूला इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता काय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे बघूया आपण. सिअर, एका बाजूला डायरेक्ट आणि एका बाजूला इनडायरेक्ट आहे. आता बघा, पहिला रूल आहे, सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल प्रेझेंट असेल तर त्याचा काय होतो, इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट होतो. सिंपल प्रेझेंटचा काय होतो, सिंपल पास्ट होतो. जसं की गो असेल, गो असेल तर इकडे काय होणार, वेंट होणार, वेंट. आता दुसरा बघा, सिंपल पास्ट असेल तर इकडे काय होणार, पास्ट परफेक्ट होणार, पास्ट परफेक्ट. म्हणजेच वेंट असेल तर वेंटचा काय होणार, हॅड गॉन, हॅड गॉन होणार. बघा, रूल्स बघा व्यवस्थित. नंबर 3, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट कंटिन्युअस. तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस कळतो का, तर पास्ट कंटिन्युअस होते त्याचा, पास्ट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस होतो. म्हणजेच काय, परत एकदा बघा, म्हणजेच बघा, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच एम इज आर गोईंग, एम इज आर गोईंग, एम इज आर गोईंग असेल तर त्याचा काय होणार, वॉज वेअर गोईंग होणार, वॉज वेअर गोईंग होणार. हा भाग लक्षात येतो का, हे 3 नियम कळले का, 3 टेन्सेस. यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, नेक्स्ट चेंज इज प्रेझेंट म्हणजे चालू, वर्तमान, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स चा काय होईल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. प्रेझेंट परफेक्टचा काय होईल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. म्हणजेच काय होईल बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच हॅव बीन किंवा हॅज बीन गोईंग, हॅव बीन किंवा हॅज बीन गोईंग च काय होईल, हॅड बीन गोईंग होईल, हॅड बीन गोईंग होईल, हॅड बीन गोईंग. हे 4 नियम लक्षात आलं. बघा,
परत एकदा मी आठवण करून देतोय, सिंपल प्रेझेंट असेल म्हणजे गो असेल तर सिंपल पास्ट होतो, वेंट होतो. जसे की आय गोचा काय होणार, ही वेंट होणार. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार म्हणजे वेंटचा हॅड गॉन होणार. जसे की आय वेंट असेल तर ही हॅड गॉन होणार. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे एम इज आर गोईंगचा वाज वेअर गोईंग होणार. आय एम गोईंगचं ही वॉज गोईंग होणार. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हॅव बीन गोईंगचं हॅड बीन होणार म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला हॅड बीन गोईंग. आणि यानंतरचा नेक्स्ट चेंज आहे नंबर 4. बघा हे लिहून घ्या आणि त्यानंतर नंबर 4 बघूया आपण. हे लिहून घ्या, हे व्हिडिओ पॉज करा इथं, हे नियम लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आणि यानंतरचा पुढचा भाग बघतोय, 5वा नियम टेन्समधला. काय आहे नियम बघा, सिअर 5वा नियम आहे आपला. नंबर 5 रूल इज, 5वा नियम आहे प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस असेल तर काय करायचं बघा, पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार. मग मला सांगा काय होणार, वॉज गोईंग असेल, वॉज गोईंग चा काय होईल, हॅड बीन होईल, हॅड बीन गोईंग, हॅड बीन गोईंग होणार. म्हणजे तुम्हाला हे रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे विल किंवा शॅल असेल तर याप्रमाणे चेंजेस होतील. वूड शुड होईल, वूड म्हणजे विलचा वूड, शॅलचा शुड किंवा वूड, शुड किंवा वूड होईल. त्या त्या स्थितीनुसार चेंज होतील. याचप्रमाणे मे, MAY मेचा माईट होईल, MIGST माईट. देन कॅन, कॅन असेल तर कॅनचा काय होईल, कुड होईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे चेंजेस माहीत असणं गरजेचं आहे. मी काय म्हणते, पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल, विल शॅल असेल तर वूड शुड होईल, मे असेल तर माईट होईल, कॅन असेल तर कुड होईल. याशिवाय प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टचा पास्ट परफेक्टच राहतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर त्याचा इनडायरेक्टमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअसच राहतो, त्यामध्ये चेंज होत नाही. आय होप, मी आशा करतो की तुम्हाला हा भाग समजला असावा. आता यानंतर आपण बघतोय काय करायचं याच्यात बघा. याच्यामध्ये आपल्याला याचे काही नियम दिलेत. हे नियम आतापर्यंत तुम्हाला समजले असावेत. बघा याची काही उदाहरणं घेतोय आपण, टेन्सेसची उदाहरणं घेतोय आपण. पहिला होता सिंपल प्रेझेंट चं कन्व्हर्जन कशात होता, सिंपल पास्ट मध्ये होतं. सिंपल प्रेझेंटचं कन्व्हर्जन कशात होतं, सिंपल पास्ट मध्ये होतं. उदाहरणार्थ एकच वाक्य घेणार आहे सगळीकडे आपण, म्हणजे तुम्हाला कळेल. ही सेड, ही सेड आय प्ले, आय प्ले असं वाक्य आहे. मग काय झालं, ही सेड दॅट, आय बद्दल ही वापरायला पाहिजे कारण ही स्पीकर आहे. आय सेड दॅट म्हणजे ही सेड दॅट ही प्लेचा पास्ट टेन्स प्लेड, ही प्लेड. पण आय ऑलवेज प्ले जर ते ह्याची हॅबिट असेल तर आय प्लेचा ही प्लेज होईल, ही प्लेड नाही होणार. नंतर बघा दुसरं उदाहरण आहे, सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट झाला. हां, नेक्स्ट रूल आहे सिंपल पास्ट असेल, सिंपल पास्ट असेल तर त्याचा काय होतो, पास्ट परफेक्ट होतो. पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट होईल. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ ही सेड, ही सेड आय प्लेड. मग आय प्लेडचं काय होईल मग आता, ही सेड दॅट,
आय प्लेड सिंपल पास्ट आहे, त्याचा पास्ट परफेक्ट काय होणार? हॅड प्लेड होणार. हॅड प्लेड. ही सेड दॅट ही हॅड प्लेड, म्हणजे प्लेडचा काय झाला? प्लेडचा हॅड प्लेड झाला. हॅड प्लेड हा झाला नियम सेकंड. काय नियम आहे? सिंपल पास्ट असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट होतो. यानंतरचा नेक्स्ट रूल बघूया आपण. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचा काय होतो रे? मगाशी बघितलं ना आपण, काय होतो सांगा बघू. तर त्याचा प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस होतो. पास्ट कंटिन्युअस होतो. पास्ट कंटिन्युअस. बघा उदाहरण बघा. ही सेड, प्रेझेंट कंटिन्युअस, आय एम गोईंग. आय एम गोईंग च काय होईल मग? ही सेड, सांगा बघू तुम्हीच. ही सेड दॅट, आय बद्दल ही, एम चा पास्ट टेन्स वॉज गोईंग. थोडक्यात काय केले तुम्ही? आय एम गोईंग हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, त्याचा पास्ट कंटिन्युअस काय झाला? ही सेड दॅट ही वॉज गोईंग झाला. ही वॉज गोईंग झाला. आता यानंतर बघतोय आपण, यानंतर बघतोय नेक्स्ट रूल. प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट होतो. काय नेक्स्ट रूल बघा. प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट होतो. नंबर 5. प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमानकाळाचा काय होईल? पास्ट परफेक्ट होतो. पास्ट परफेक्ट म्हणजेच काय झालं? ही सेड आय हॅव गॉन. आय हॅव गॉन म्हणजेच काय झालं? ही सेड दॅट, आय बद्दल ही, हॅव गॉन हा प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याचा पास्ट परफेक्ट काय होणार? हॅवचा हॅड होणार. ही हॅड गॉन. यानंतर बघूया आपण 6 नंबर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा काय होणार? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं बघूया आपण आता. पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा काय होणार? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार. तुम्ही म्हणणार सर हे काय प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट? अरे टेन्स जर सराव नसेल टेन्सचा तर डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना प्रॉब्लेम येतात, लक्षात घ्या. म्हणून टेन्स माहीत पाहिजेत आपल्याला, टेन्स कळला पाहिजे. म्हणून तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना थोडासा त्रास होतो, पण जास्त एफर्ट्स घेतले तर हा त्रास होणार नाहीये. काय झालं मग? ही सेड, बघा, ही सेड आय वॉज गोईंग. काय होईल मग सांगा आता मग होईल ही सेड दॅट, आय बद्दल ही, वॉज गोईंग हा पास्ट कंटिन्युअस आहे, त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे वॉज गोईंगचा हॅड बीन गोईंग. ही सेड दॅट ही हॅड बीन गोईंग. बघ नंबर 7 मध्ये बघा. कॅनचा काय होतो? कुड होतो. विलचा काय होतो? वूड होतो. आणि मेचा माइट होतो. हा नियम लक्षात घ्या. कॅनचा कुड, विलचा वूड, मेचा माइट होतो. त्याचे थोडेसे चेंजेस बघा, हे लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, या नोट्स व्यवस्थित समजून घ्या, लिहा. बघा नेक्स्ट आहे, हाच नियम बघतोय आपण. काय नियम आहे बघा. हा, ही सेड कॅनचा कुड, आय कॅन गो चं काय झालं? ही सेड
दॅट म्हणजे ही बद्दल आय आलेलं आहे म्हणून आयसाठी काय करणार ही येणार. दॅट ही कॅनचा पास्ट टेन्स कुड. दॅट ही कुड गो. बघा नेक्स्ट ही सेड आय विल गो. आय विल गो म्हणजे काय होईल. ही सेड दॅट आय बद्दल ही विलचा पास्ट टेन्स वुड. दॅट ही वुड गो. तसंच पुढं होईल ही सेड आय मे गो. ही सेड दॅट ही माइट गो. म्हणजे शेवटचं काय आपलं बघा. ही सेड आय मे गो. मी कदाचित जाईन. कदाचित मी जाईन. आय मे गो. बघा मी जाण्याची शक्यता आहे. ही सेड दॅट आय बद्दल ही मेचा पास्ट टेन्स माइट. ही माइट गो. आय होप तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजला असेल. आपण कॅनचा कुड केला, विलचा वुड, मेचा माइट. आलं लक्षात. म्हणजे या व्हिडिओमध्ये एवढंच काही. सराव करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. बघा याच्यानंतर आपण काय करतोय. जर बघा नेक्स्ट रूल चेंज करतोय आपण. जर का इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये नेक्स्ट रूल आहे. इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये फॅक्ट असेल तर फॅक्ट कळते किंवा हॅबिच्युअल ऍक्शन असेल तर काय करायचं. इफ देर इज फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती और habitual 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 action, then it remains unchanged. It remains तर त्यामध्ये बदल होत नाही. It remains unchanged CHANGED. बघा he said तो म्हणाला. he said the earth EARTH the earth moves around the sun. तर विद्यार्थी मित्र हो, हे जे इन्व्हर्टेड कॉमाच्या आत असणारं वाक्य आहे ते फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये चेंज होणार नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं नाही होणार की पृथ्वी सूर्याभोवती फिरत होती किंवा फिरली असं नाही किंवा फिरेल. ते फॅक्ट तसंच राहतं. त्यामध्ये चेंज होणार नाही. म्हणजेच काय करावं लागेल. सो इट इज कॉल्ड अ फॅक्ट. ही फॅक्ट आहे. फॅक्ट अनचेंज राहते. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग काय होणार. ही सेड दॅट. फक्त दॅट न वाक्य जोडा. दॅट पुढच्यात काही बदलणार नाही. दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. द अर्थ मूव्स अराउंड द सन. नंबर 2 बघूया. सी सेड वॉटर इज लिक्विड LIQUID. आता बदल होईल का हो. बदल होणार नाही. म्हणजे काय झालं. सी सेड दॅट वॉटर इज लिक्विडचं वॉटर वॉज लिक्विड नाही. वॉटर विल बी नाही. वॉटर इज लिक्विडच राहणार. काय चेंज होणार नाही. वॉटर इज लिक्विड. आपण बदल केला का ह्या टेन्समध्ये. नाही केला. का नाही केला. कारण ही फॅक्ट आहे. आपण पाहिलं फॅक्ट असेल किंवा अजून काय असेल बघा. फॅक्टच्या ऐवजी जर आणखीन यामध्ये हॅबिच्युअल ऍक्शन असेल. हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे नेहमीची सवय. बघा नेहमीची सवय असेल तर त्यामध्ये सुद्धा चेंज होणार नाही. नेहमीची सवय पण बदलत नाहीये. जसं की बघा हॅबिच्युअल ऍक्शन. हॅबिच्युअल
HABITUAL हॅबिच्युअल ॲक्शन असेल तर काय होतं, ते पण अनचेंज्ड राहतं. फॉर एक्झाम्पल, ही सेड आय ऑलवेज ड्रिंक कॉफी. मी नेहमी कॉफी पितो. यामध्ये चेंज होणार नाही आहे. म्हणजे काय झालं, ही सेड दॅट. आयच्या ऐवजी ही, ऑलवेज ड्रिंकचा ड्रँक होणार नाही आहे, ड्रिंकच राहील. पण ड्रिंक्स ही आल्यामुळे यस होईल. ही ऑलवेज ड्रिंक्स कॉफी. COFFE. आपण टेन्स चेंज केला का, नाही. मग काय चेंज केलं, टेन्स न चेंज करता आपण इथं काय चेंज केलं, कर्त्यानुसार क्रियापदामध्ये फक्त येस लावायचा किंवा यामध्ये बदल केला. तर होप आता यानंतर बघूया. नेक्स्ट रूल आहे शेवटचा या सिंपल असर्टिव्ह सेंटेन्स मधला रूल आहे. काय होणार हो, रूल आहे की जर का, नीट ऐका, जर मी काय सांगतोय बघा, जर आरव्ही म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये असेल बघा, तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये असणारा टेन्स चेंज होत नाही. नेक्स्ट रूल आहे, इफ द आरव्ही म्हणजे कळतंय ना, रिपोर्टिंग व्हर्ब अवतरण चिन्हाच्या बाहेरचा. इफ द आरव्ही इज इन प्रेझेंट म्हणजे कुठल्याही प्रेझेंटमध्ये, ऑर फ्युचर टेन्स. इफ द आरव्ही इज इन प्रेझेंट टेन्स और फ्युचर टेन्स, द टेन्स इन आरएस. विद्यार्थी मित्र, व्हॉट इज आरएस? अवतरण चिन्हाच्या आतील भाग. द टेन्स इन आरएस रिमेन्स अनचेंज्ड. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. हा नियम अतिशय महत्वाचा आहे बघा. फॉर एक्झाम्पल, ही सेज, SAYS, तो म्हणतो. आत कुठलाही टेन्स असतो तो तसाच राहील. ही सेज आय एम रीडिंग. मग काय होईल, ही सेज दॅट. आय बद्दल ही, टेन्स मध्ये चेंज होणार नाही, एमचा इज होईल, कारण ही इज असतं, ही एम नाही. ही इज रीडिंग. दुसरं एक्झाम्पल बघूया. ही च्या ऐवजी हिना घेऊया आपण. हिना सेज आय हॅव गॉन. मी गेलेले आहे. मग काय झालं, हिना सेज दॅट. न वाक्य जोडा, दॅट. आय बद्दल शी, कारण हिना बद्दल आय आलेलं आहे म्हणून शी वापरला, दॅट शी. हॅवचा पास्ट टेन्स करायचा नाही का, कारण हे प्रेझेंट टेन्स, आरव्ही प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. शी हॅज. आपण टेन्स चेंज केला का, नाही. हॅव हॅज प्रेझेंट टेन्स मध्येच आहे. मग आता शी, आय हॅवचं शी हॅज गॉन. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे नंबर 3. बघा, हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. हां, तर नंबर नेक्स्ट आहे फ्युचर टेन्स मध्ये असेल तर काय करायचं बघा. ही विल से आय डोंट राईट. तो म्हणेल की मी लिहित नाही. मग काय होईल बघा, फ्युचर टेन्स आहे हे आरव्ही. ही विल से दॅट. आय बद्दल ही. डोंटचा काय होणार, डझंट होणार, टेन्स चेंज झालेला नाही. ही डझंट राईट किंवा ही डज नॉट राईट. कळतं, डोंटचा काय झाला, डझंट झाला, टेन्स चेंज केला नाही, फक्त सब्जेक्ट प्रमाणे क्रियापदाचं फॉर्म चेंज झाला. येते लक्षात. किंवा आणखीन एक वाक्य बघा, आय सेड च्या ऐवजी आय विल से आय विल ड्राईव्ह अ कार.
आता विलचा वूड करू नका, कारण हा फ्युचर टेन्समध्ये आहे, आरवी फ्युचर टेन्समध्ये आहे. म्हणजेच काय झाला, आय विल से दॅट. आय बद्दल आयच ठेवा, कारण का चेंज होणार नाही आहे. स्पीकर एकच आहे, लिस्नर नाही तर तिला आय हा स्पीकर बद्दलच आहे, फर्स्ट पर्सन, त्यामुळे चेंज करू नका. दॅट आय विलचा विलच ठेवा. आय विल ड्राईव्ह अ कार. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की रिपोर्टिंग व्हर्ब जर कुठल्याही प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर आतल्या टेन्समध्ये चेंज करू नका, परंतु सब्जेक्ट प्रमाणे व्हर्ब फॉर्ममध्ये चेंजेस करा. ओके. तर पुन्हा सांगतो की हा व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा, जास्तीत जास्त वाक्यांचा सराव करा आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये पारंगत व्हा.